we are start a new topic which is flip-flop registers and counters. In that we are discuss about the 1-bit memory cell and the multivibrator. In exam they will ask a question on a flip-flop like define a flip-flop, explain the working of RS flip-flop using NOR gate, write with truth table. पेपर मध्ये आपल्याला विचारतात व्हाट इज मीन बाय फ्लिप फ्लॉप, ड्रॉ अ आरएस फ्लिप फ्लॉप युजिंग अ नॉर गेट अँड त्याचं ट्रूथ टेबल. मग त्याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप म्हणजे काय, फ्लिप फ्लॉप हे काय आहे, इट इज अ बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. फ्लिप फ्लॉप इज अ बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय असतं, तर बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणजे इट विल चेंज द आउटपुट व्हेन वी प्रोव्हाइड ट्रिगर पल्स टू एन अ फ्लिप फ्लॉप. ज्या वेळेस आपण बायस्टेबल बायस्टेबलला ज्या वेळेस आपण ट्रिगरिंग पल्स, एक्सटर्नल ट्रिगरिंग पल्स प्रोव्हाइड करतो, तर त्यावेळेस तो काय करणार आहे, त्याची स्टेट चेंज करणार आहे आणि परत आपण त्या बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला परत आपण एक ट्रिगरिंग पल्स प्रोव्हाइड केली तर आपण तो जो फ्लिप फ्लॉप आहे तो ओरिजिनल स्टेट मध्ये येणार आहे. सो फ्लिप फ्लॉप आपली स्टेट कशी चेंज करतो हे आपण याच्यामध्ये चेक करणार. याच्यामध्ये आरएस फ्लिप फ्लॉप सेट रिसेट फ्लिप फ्लॉप बाय युजिंग अ नॉर गेट. नॉर गेटचा यूज करून आपण रिसेट सेट फ्लिप फ्लॉप आपण तयार करणार. याच्यामध्ये नॉर गेट आपण ड्रॉ करायचा. आउटपुट असणार आहे क्यू बार. नॉर गेटला इनपुट दोन इनपुट असतात. फर्स्ट इनपुटला नाव देऊया आर आणि दुसऱ्या इनपुटला नाव देऊया, दुसऱ्या नॉर गेटच्या इनपुटला नाव देऊया एस. म्हणजे नॉर गेटला दोन इनपुट असतात. मग त्याच्यामध्ये काय करायचं, तर जे फर्स्ट नॉर गेट आहे त्याचं जे इनपुट आहे ते इनपुट आपण प्रोव्हाइड कर, फीडबॅक इनपुट त्याला प्रोव्हाइड करायचं आणि सेम सेकंडला आपण एक फर्स्ट जे आउटपुट आहे ते आपण त्याला प्रोव्हाइड करायचं. आपला गेट 1 आहे आणि हा आपला नॉर गेट सेकंड आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे, ते नॉर गेट तयार करायचं. आरएस फ्लिप फ्लॉप युजिंग अ नॉर गेट. मग नॉर गेटचं ट्रूथ टेबल काय आहे, दोन इनपुट असतात नॉर गेटला, ए आणि बी. आउटपुट काय असते, ए प्लस बी बार. दोन इनपुट आहेत म्हटल्यावर पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती येणार आहे, 4 येणार आहे. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. याचा आउटपुट काय असणार आहे, 0 प्लस 0 0 प्लस 0 त्याचा कॉम्प्लिमेंट काय मिळणार आहे आपल्याला 1. त्याच्यानंतर 0 प्लस 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0. त्याच्यानंतर 1 प्लस 0 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0 आणि 1 1 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे या ट्रूथ टेबल वरून काय सांगू शकतो आपण, एक जरी इनपुट हाय असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळते, लो मिळते म्हणजे 0 मिळते. मग आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे आरएस फ्लिप फ्लॉप युजिंग अ नॉर गेट. तर दोन इनपुट आहेत आर एस. ट्रूथ टेबल दोन इनपुट आहेत आर आणि एस. आउटपुट आपल्याला मिळणार आहे क्यू हे आपल्याला आउटपुट मिळणार आहे आणि त्या ठिकाणी काय ऍक्शन होणार आहे ते आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. क्यू आणि क्यू बार त्याच्या आधी 1-bit मेमरी सेल मध्ये बघितले आपण, क्यू आणि क्यू बार हे काय ऑलवेज आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर. म्हणजे क्यू जर 0 असेल तर क्यू बार काय असणार आहे 1 आणि क्यू जर 1 असेल तर क्यू बार काय असणार आहे 0. अँड ऑल द फ्लिप फ्लॉप्स आर स्टोअर अ 1-bit डेटा. जो आपला फ्लिप फ्लॉप असणार आहे हा काय करणार आहे, 1-bit डेटा स्टोअर करून ठेवणार आहे. मग दोन इनपुट प्रोव्हाइड केले आर आणि एस. दोन इनपुट आहेत म्हटल्यावर पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती असणार आहेत, 4 असणार आहेत. म्हणजे आर आणि एस दोन्ही 0 0 असतील. आर 0 असेल, एस 1 असेल, आर 1 असेल, एस 0 असतील किंवा दोन्ही पण काय असतील 1 1. आता आपण ॲज वी नो कुठलाही फ्लिप फ्लॉप जो असणार आहे आपला 1-bit डेटा स्टोअर करून ठेवणार आहे. म्हणजे सपोज माझ्या जर फ्लिप फ्लॉपनं 0-bit ही जर डेटा स्टोअर करून ठेवला असेल आणि मी आर आणि एस हे जर इनपुट प्रोव्हाइड केलं 0 0 असं इनपुट प्रोव्हाइड केलं, आर ला इनपुट प्रोव्हाइड केलं 0, एस ला इनपुट प्रोव्हाइड केलं 0 आणि माझ्या फ्लिप फ्लॉपनं 0 ही बिट स्टोअर करून ठेवली. मग ती हा जो 0 आहे हे 0 थ्रू दिस वायर इथं आला. मग 0 0 इनपुट प्रोव्हाइड केलं नॉर गेटला इनपुट प्रोव्हाइड केलं
0 आणि 1 हे जर नॉर गेटला इनपुट असेल, 0 आणि 1 हे जर नॉर गेटला इनपुट असेल तर आउटपुट काय मिळते 0. आउटपुट काय मिळणार आहे मला 0. 0 आधी स्टोअर करून ठेवला होता आणि आता ही आउटपुट काय मिळाले 0 मिळाले. अशा कंडिशनला काय म्हणणार आपण फ्लिप फ्लॉप आपला कुठला आहे लास्ट स्टेट कंडिशन मध्ये, आणि त्याला ऍक्शन म्हणणार आहे आपण नो चेंज. चेंज झाला का काही नाही झाला, म्हणजे इथं आपण कन्सिडर केलंय की तिने 0 स्टोअर करून ठेवला असेल तर लास्ट स्टेट त्याची कंडिशन काय आली 0 झाली. त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आपण लास्ट स्टेट कंडिशन किंवा त्या ऍक्शनला आपण म्हणणार नो चेंज ऍक्शन. त्याच्यानंतर जर मी इनपुट प्रोव्हाइड केलं R आणि S ला 1, R आणि S ला R माझा 0 असेल आणि S जर माझा 1 असेल तर याच्या कंडिशन मध्ये आपल्याला आउटपुट चेक करायचं तर कसं येणार आहे. या नॉट गेटचा ट्रुथ टेबल काय सांगतो, एक जर इनपुट 1 असेल आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे 0 असणार. याच्यातलं R S थ्रू आपण एक इनपुट 1 इनपुट प्रोव्हाइड करतो म्हणजे आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे 0. हे 0 थ्रू दिस वायर इथं आलं 0 0 इनपुट जर मी प्रोव्हाइड केलं 0 0 तर नॉर गेटला आउटपुट काय मिळणार आहे 1. इथं आउटपुट मिळणार आहे 1. हा 1 थ्रू दिस वायर इथं आला 1 1 जर इनपुट प्रोव्हाइड केलं नॉर गेटला तर आउटपुट काय मिळणार आहे 1 1 इनपुट प्रोव्हाइड केलं आउटपुट काय मिळणार आहे 0. म्हणजे Q तुमचा 1 झाला, Q बार काय झाला 0. या Q जर तुमचा 1 असेल तर त्या कंडिशनला काय म्हणणार आपण फ्लिप फ्लॉप काय झाला सेट झाला. ऍक्शन काय झाली तुमची सेट. आउटपुट काय आला आपल्याला 1. जर Q जर आपला 1 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होणार आपला सेट होणार. Q जर 0 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होणार आपला रिसेट होणार. त्याच्यानंतर पुढची कंडिशन जर R माझा 1 आहे आणि S जर माझा 0 आहे अशा कंडिशन मध्ये आपल्याला आता ह्याचा आउटपुट काय येते ते चेक करायचं. R माझा 1 आहे, S माझा 0. नॉर गेट मध्ये एखादं जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट डेफिनेटली काय आहे माझं 0 आहे. मग पहिल्या नॉर गेटचं आउटपुट आहे ते काय आहे इनपुट आहे ते काय आहे 1 आहे. त्यामुळे आउटपुट डेफिनेटली इथं काय असणार आहे 0 असणार. हे 0 थ्रू दिस वायर इथं आलं मग 0 0 इनपुट प्रोव्हाइड केला नॉर गेटला तर आउटपुट काय मिळणार आहे 1 मिळणार. त्यामुळे आउटपुट इथं काय मिळणार मला 1. हे 1 या वायर थ्रू इथं आलं 1 1 जर इनपुट प्रोव्हाइड केलं नॉर गेटला तर आउटपुट काय मिळणार आहे मला 0. इथं आउटपुट काय मिळणार आहे 0. म्हणजे Q झाला माझा 0, Q बार झाला माझा 1. Q जर माझा 0 असेल तर फ्लिप फ्लॉप काय माझा होणार आहे रिसेट. Q जर माझा 0 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होणार आहे माझा रिसेट कंडिशन. रिसेट ऍक्शन मध्ये माझा फ्लिप फ्लॉप जाणार. मग त्याच्यानंतर पुढची कंडिशन काय आहे जर R 1 असेल S पण माझा 1 असेल अशी जर कंडिशन आहे तर आपल्याला चेक करायचं आहे की Q आणि Q बार काय असणार. मग सपोज पहिल्यांदा आपण R चा आउटपुट कन्सिडर केलं, R चे इनपुट कन्सिडर केलं. R चे इनपुट काय 1 आहे. R चे इनपुट 1 आहे म्हटल्यावर आपल्याला काय म्हणते नॉर गेट मध्ये एक जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे 0 असणार आहे. त्यामुळे इथं आउटपुट मिळणार आहे मला 0. हे जे आउटपुट 0 आहे हे थ्रू दिस वायर इथं आलं. जर नॉर गेटला इनपुट प्रोव्हाइड केलं 0 1 जर 0 इनपुट असेल 0 1 आउटपुट काय असणार आहे 0. आउटपुट काय मिळणार मला 0. हा 0 थ्रू दिस वायर इथं येईल. इनपुट आता R आणि R चे इनपुट काय R चा जो कनेक्टेड नॉर गेट आहे त्याला त्याचा इनपुट काय झालं 1 0. जर नॉर गेटला इनपुट असेल 1 0 आउटपुट काय मिळणार आहे मला 0. Q माझा 0 आहे आणि Q बार पण माझा काय आहे 0 आहे. आपण याच्या आधीच्या पॉइंट मध्ये काय बघितलं 1 बिट मेमरी सेल मध्ये जर Q माझा 0 असेल तर Q बार माझा काय पाहिजे 1 पाहिजे आणि Q जर माझा 1 असेल तर Q बार काय पाहिजे माझा 0 पाहिजे. पण या कंडिशन मध्ये काय झाले Q पण माझा 0 झालाय आणि Q बार पण माझा काय झालाय 0 झालाय. मग अशा कंडिशनला काय म्हणणार आहे आपण
कनेक्टेड असणार आहे त्याच्या अक्रॉस जी एलईडी कनेक्टेड असणार आहे त्याला आउटपुट काय दाखवणार 0 0 म्हणजे एलईडी ग्लो होणार नाही. जर आरएस फ्लिप फ्लॉप मध्ये दोन्ही जर इनपुट 1 1 असतील तर त्या कंडिशनला काय म्हणतो आपण फॉरबिडन कंडिशन. फॉरबिडन कंडिशन म्हणजे क्यू आणि क्यू बारचा जो आउटपुट आहे ते काय असणार आहे सेम म्हणजे दोन्ही पण काय असणार आहे 0 0 म्हणजे फ्लिप फ्लॉप माझ्या कशामध्ये जाणार इन अ कंटिन्युअस रेस्ट कंडिशन मध्ये. जर आरएस फ्लिप फ्लॉपला जर इनपुट दोन्ही पण 0 0 असतील तर फ्लिप फ्लॉप काय होणार लास्ट स्टेट कंडिशन म्हणजे तो जो आधी बिट त्यानं स्टोअर करून ठेवलाय तो ॲज आपल्याला आउटपुट प्रोव्हाइड केला जाणार. त्याच्यानंतर जर माझा इनपुट R0 असेल एक जर माझं 1 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होणार माझा सेट आउटपुट काय दाखवणार आहे मला 1. त्याच्यानंतर R माझं 1 असेल एक जर माझं 0 असेल अशा कंडिशन मध्ये फ्लिप फ्लॉप काय होणार आउटपुट काय मिळणार मला 0 म्हणजे फ्लिप फ्लॉप काय होणार आहे माझा रिसेट. आणि जर दोन्ही इनपुट 1 1 असतील तर अशा कंडिशन मध्ये फ्लिप फ्लॉप माझा काय जाणार आहे इन अ फॉरबिडन कंडिशन और इन अ रेस्ट स्टेट म्हणजे दोन्ही पण आउटपुटच्या अक्रॉस मला आउटपुट काय मिळणार आहे सेमच आउटपुट मिळणार. नेक्स्ट पॉइंट इज आरएस फ्लिप फ्लॉप युजिंग अ NAND गेट. RS flip flop using a NAND gate. आता मगासारखंच डायग्राम येणार फक्त कुठला येणार आहे NAND गेट. दोन आउटपुट असणार आहेत Q आणि Q बार. इनपुट असणार आहे एक इनपुट असणार R आणि दुसरे इनपुट असणार आहे S. त्याच्यानंतर आता इथं NAND गेटला किती इनपुट असतात दोन इनपुट असतात. इथं किती इनपुट प्रोव्हाइड केले एकच इनपुट प्रोव्हाइड केले. दुसरे इनपुट आपण कसं प्रोव्हाइड करणार आहे पहिल्या ह्याचा जो आउट इनपुट आहे ते कनेक्ट करणार दुसऱ्या ह्याच्या आउटपुटला आणि सेम पहिला ह्याचा जे आउटपुट आहे ते कनेक्ट करणार मी दुसऱ्या ह्याच्या इनपुटला इन अ कॅस्केडिंग कंडिशन. एकाचा आउटपुट कनेक्ट केलं दुसऱ्याचं आउटपुट कनेक्ट केलं पहिल्याला. याच्यामध्ये तर NAND गेटचं ट्रुथ टेबल काय आहे तर दोन इनपुट आहेत A आणि B. NAND गेटला दोन इनपुट तुम्ही कन्सिडर केले. आउटपुट काय इक्वेशन आहे y = a * b बार. दोन इनपुट आहेत म्हटलं पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती आहेत 4. 0 0 इनपुट असेल 0 1 असेल 1 0 असेल किंवा 1 1 असेल. पण ट्रुथ टेबल काय आहे जर मी 0 0 * 0 0 मिळणार आहे त्याचा कॉम्प्लिमेंट काय मिळणार मला 1. 0 * 1 0 मिळणार त्याचा कॉम्प्लिमेंट मला परत मिळणार आहे 1. 1 * 0 0 मिळणार आणि त्याचा कॉम्प्लिमेंट मिळणार परत 1 आणि 1 1 1 मिळणार आणि त्याचा कॉम्प्लिमेंट मिळणार आहे मला 0. म्हणजे या ट्रुथ टेबलवरून आपण काय करू शकतो तर एक जरी इनपुट लो असेल एक जरी इनपुट जर 0 असेल तर आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे तुमचं 1 असणार आहे. एक जरी इनपुट 0 असेल किंवा लो असेल तर आउटपुट काय असणार आहे 1 और हाय. मग त्याच्यानंतर ट्रुथ टेबल ऑफ RS फ्लिप फ्लॉप युजिंग अ NAND गेट. आता याच्यामध्ये पण दोन इनपुट आहेत R आणि S. त्याच्यानंतर आउटपुट मिळणार आहे आपल्याला Q आणि त्याच्या अक्रॉसची ऍक्शन. आता याच्या आधी सिम्बॉल ऑफ RS फ्लिप फ्लॉप काय असणार आहे तर दोन इनपुट असणार आहेत R S आणि आउटपुट असणार Q आणि Q बार. दिस इज द सिम्बॉल फॉर NAND and NOR gate by using RS flip flop by using NAND and NOR gate. मग त्याच्यामध्ये दोन इनपुट आहेत R आणि S. दोन इनपुट आहेत म्हटल्यावर पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती असणार आहे 4 असणार आहेत म्हणजे R आणि S दोन्ही पण 0 0 असेल. R 0 असेल S 1 असेल R 1 असेल S 0 असेल आणि दोन्ही पण काय असू शकतात 1 1. याच्यामध्ये आपण हे इनपुट प्रोव्हाइड करणार आहे NAND गेटला. जर माझा NANड गेट मधला R जर माझा 0 असेल आणि S सुद्धा माझा 0 असेल तर आपल्याला आउटपुट चेक करायचं आता काय येणार तर NAND गेटचा ट्रुथ टेबल काय सांगतो तर एक जर इनपुट माझं 0 असेल तर आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे माझं आउटपुट हे 1 असणार. याच्यामधलं सपोज इथलं जे आउटपुट असेल ते 1 असेल Q चा आउटपुट जर 1 असेल तर हा Q
या ठिकाणी आला, इनपुट झालं नॅन्ड गेटला 1 0. जर इनपुट 1 0 असेल तर आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला 1. इथं क्यू बारचा आउटपुट मिळणार आहे 1 या वायर थ्रू इथं आला, इनपुट मिळाला. आता आर च्या इथं जो नॅन्ड गेट कनेक्टेड आहे त्याला इनपुट मिळालं 0 1. जर 0 1 इनपुट असेल आउटपुट काय मिळणार आहे 1. इथं आउटपुट काय मिळणार आहे 1. क्यू पण मिळाला मला 1 आणि क्यू बार पण काय मिळाला मला 1. बोथ कंडिशन काय झाल्या 1 1. आपण परत 1 बिट मेमरी एलिमेंट मध्ये काय बघितलं, जर माझा क्यू 0 असेल तर क्यू बार काय पाहिजे मला 1 पाहिजे, आणि क्यू जर 1 असेल तर क्यू बार माझा काय पाहिजे 0 पाहिजे. या कंडिशन मध्ये काय झालं तर क्यू पण माझा 1 झाला आणि क्यू बार पण माझा काय झालाय 1 झालाय. अशा स्टेटला काय म्हणणार आहे आपण फॉरबिडन स्टेट. म्हणजे फ्लिप फ्लॉप कशामध्ये जाणार इन अ रेस कंडिशन. फ्लिप फ्लॉप माझा कशामध्ये जाणार आहे रेस कंडिशन. क्यू आणि क्यू बारच्या अक्रॉसचे जे एलईडी कनेक्टेड असणार आहे ते काय होणार दोन्हीच्या दोन्ही ऑन होणार म्हणजे ग्लो करणार. या कंडिशनला काय म्हणणार आपण फ्लिप फ्लॉप कुठल्या कंडिशन मध्ये इन अ रेस कंडिशन, आणि त्या स्टेटला काय म्हणणार आपण इन अ फॉरबिडन स्टेट. त्याच्यानंतर पुढचं इनपुट असेल, सपोज आर माझा 0 असेल आणि एस माझा 1 असेल. मग याच्यामध्ये आपण म्हणू शकतो काय आता तर याच्या ट्रूथ टेबल वरून एक जरी इनपुट लो असेल तर आउटपुट डेफिनेटली काय आपलं हाय. याच्यामध्ये आर चा इनपुट आहे ते काय लो आहे 0 आहे, आउटपुट काय असणार आहे डेफिनेटली हाय असणार. हे 1 या वायर थ्रू इथं आलं, इनपुट मिळालं नॅन्ड गेटला 1 1. नॅन्ड सेकंड जो नॅन्ड गेट आहे त्याला इनपुट मिळालं 1 1. इनपुट मिळाल्यानंतर आउटपुट काय मिळणार आहे 0. इथं आउटपुट मिळणार मला 0. हे 0 थ्रू वायर इथं आलं. जर नॅन्ड गेटला इनपुट मिळालं 0 0, आउटपुट काय मिळणार आहे मला 1. इथं आउटपुट काय मिळणार आहे मला 1. क्यू झाला 0 आणि क्यू बार झाला माझा 1. क्यू मिळाला मला 1. या म्हणजे फ्लिप फ्लॉप काय झाला माझा सेट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन असेल, जर माझा आर 1 असेल एस माझा 0 असेल तर आपण आता इथं नॅन्ड गेट कनेक्ट केलाय. तर नॅन्ड गेट वरून आपण काय म्हणू शकतो तर नॅन्ड गेट मध्ये एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे 1 असणार आहे. एसच्या इथं जो नॅन्ड गेट कनेक्टेड आहे तर एक इनपुट काय आहे 0, इथं आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे माझं 1 असणार. हे 1 या वायर थ्रू इथं आलं, फर्स्ट नॅन्ड गेटला इनपुट मिळालं 1 1. जर इनपुट 1 1 असेल आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे 0 असणार. इथं आउटपुट मिळणार मला 0. हे 0 या वायर थ्रू इथं आलं, इनपुट मिळालं सेकंड नॅन्ड गेटला 0 0. इनपुट मिळालं सेकंड नॅन्ड गेटला 0 0, आउटपुट काय मिळणार आहे इथं 1. आता ज्या वेळेस आर आणि एस 1 0 असेल तर आउटपुट काय मिळते क्यूला 0, क्यू बारला काय मिळते 1. क्यूला आउटपुट मिळाले 0 म्हणजे माझा फ्लिप फ्लॉप काय झाला रिसेट. आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे रिसेट. फ्लिप फ्लॉप काय होणार आपला रिसेट इन अ रिसेट कंडिशन मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जर इनपुट असेल माझं आर आणि एस दोन्ही पण असतील 1 1 स्टेट मध्ये, आर पण माझा 1 असेल आणि एस पण माझा जर 1 असेल तर आता आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे ते चेक करायचं. मग याच्या आधी आपण काय बघितलेलं तर आपला जो फ्लिप फ्लॉप आहे हा काय करतोय एक बिट डेटा स्टोअर करून ठेवते. तर याच्या आधीच्या कंडिशन मध्ये डेटा कुठला स्टोअर करून ठेवलाय त्यानं 0. क्यू ची कंडिशन सध्याची काय आहे 0 स्टेट मध्ये आहे. मग इथं इनपुट प्रोव्हाइड केलाय आपण आर आणि एस ला 1 1 आणि डेटा कुठला फ्लिप फ्लॉप मध्ये स्टोअर करून ठेवलाय 0. हा 0 या वायर थ्रू इथं आला. सेकंड नॅन्ड गेटला आउटपुट इनपुट मिळणार आहे 0 1. इनपुट मिळालं 0 1, आउटपुट काय असणार आहे 1. इथं क्यू बारचा आउटपुट काय मिळणार आहे 1. त्याच्यानंतर हे 1 हा या वायर थ्रू इथं आला. फर्स्ट नॅन्ड गेटला इनपुट मिळालं 1 1. जर नॅन्ड गेट मध्ये इनपुट असेल 1 1, आउटपुट काय असणार आहे 0. आउटपुट काय मिळणार मला 0. आधी
स्टेट कंडिशन. फ्लिप फ्लॉप काय असणार आहे तुमचा लास्ट स्टेट कंडिशन किंवा नो चेंज कंडिशन. फ्लिप फ्लॉप काय असणार लास्ट स्टेट कंडिशन और नो चेंज कंडिशन. मग आरएस फ्लिप फ्लॉप युजिंग नॅन्ड गेट मध्ये काय बघितलं आपण तर नॅन्ड गेट मध्ये आपण ट्रूथ टेबल मध्ये आपण काय बोलू शकतो की जर एखादा जर इनपुट लो असेल आउटपुट डेफिनेटली काय असणार आहे आपलं हाय असणार. याच्यामध्ये दोन इनपुट आहेत आर आणि एस. दोन इनपुट आहेत म्हटलं पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन असणार आहेत 4 म्हणजे इनपुट असतील 0 0 0 1 1 0 किंवा 1 1. जर आर आणि एस चे दोन्ही पण इनपुट जर 0 0 असतील तर माझा फ्लिप फ्लॉप कशामध्ये जाणार आहे इन अ फॉरबिडन स्टेट और इन अ रेस कंडिशन. म्हणजे आउटपुट मला काय दिसणार आहे कंटिन्युअसली ऑन दिसणार. त्याच्यानंतर आर आणि आर जर 0 असेल एस जर माझा 1 असेल तर फ्लिप फ्लॉप माझा काय होणार कशामध्ये जाणार आहे इन सेट कंडिशन. फ्लिप फ्लॉप काय होणार माझा सेट म्हणजे आउटपुट दाखवणार आहे 1. त्याच्यानंतर आर माझा 1 असेल एस जर माझा 0 असेल तर आपला जो क्यू आहे तो काय मिळणार आपल्याला 0 म्हणजे फ्लिप फ्लॉप माझा कशामध्ये जाणार इन अ रिसेट कंडिशन. आणि जर दोन्ही पण इनपुट 1 1 असतील तर फ्लिप फ्लॉप माझा काय जाणार आहे इन लास्ट स्टेट कंडिशन और नो चेंज कंडिशन म्हणजे जी त्याची प्रीवियस स्टेट आहे त्याच कंडिशन मध्ये तो फ्लिप फ्लॉप राहणार आहे. सो पेपर मध्ये एग्जाम क्वेश्चन विचारतात एक्सप्लेन द वर्किंग ऑफ आरएस फ्लिप फ्लॉप युजिंग अ नॅन्ड गेट विथ इट्स ट्रूथ टेबल. याच्यामध्ये ही डायग्राम काढायची आणि या ट्रूथ टेबल हा ट्रूथ टेबल काढायचा आणि या ट्रूथ टेबल